की शाबाश कलंदर हो लाल मेरी हो लाल मेरी।
त्र्यंबके गौरी नारायणी। एक मिनिट मला बघ हात अस्तु श्रीमङ्गलानि भवन्तु ब्रुवन्तु सुखकरता दुःखहरता सर्वाङ्गे सुन्दर सिन्दूराति कण्ठे जगे माळमुक्तामराति जय देव जय मङ्गलमूर्ते ओ श्रीमङ्गलमूर्ते दर्शनमात्रे मानस्मरणे मात्रे मानकामना कुरुते जय देव रत्नाखचिता गौरी कुमारा चंद्राची मोठी कुमुदेश्वरा हिरे जलता मुकुटा शोभा तो मारा मुंदुंदी नोपुरे चरणी आलविया जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना कुरुते जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ कुंड वक्र कुंड त्रिवेणा जय देव जय मंगलमूर्ते ओ श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना कुरुते जय देव काशी आम जे रेणुका थोडं बाजूला स्वराली ही माहूरगडची कन्या आहे। आई रेणुकेची कृपादृष्टी तिच्यावर आहे। तिच्या वडिलांनी जी काही आजपर्यंत प्रचंड मेहनत घेतली या क्षेत्रामध्ये, त्याचं जे काही आपल्यासमोर स्वराली दिसते आहे हे त्याचंच फळ आहे। स्वराली दिवसेंदिवस अशीच गात राहू आणि माहूरचं नाव आणि तिच्या वडिलांचं नाव ती उज्ज्वल करो, हीच मातेचरणी प्रार्थना। ही माहूरची शांत आहेच आणि तिच्या वडिलांना तर आई रेणुकेचा आशीर्वाद आहेच, पण तिला सुद्धा देवीचा आशीर्वाद आहे। आज त्याच्यापूर्वी त्यांच्या वडिलांना सुद्धा पुरस्कार मिळाला, आज तिने आणला। उद्या तिची वाटचाल अशी चालत राहू की भरभराटीची हो आणि उंच याच्यावर जाऊन आमच्या माहूरचं नाव खूप रोशन करू, हीच देवीचरणी प्रार्थना। जय भवानी जय जगदंब। मला खूप आनंद होत आहे, कारण मी ह्या माहूरगडावरील एक साहित्य संगीत आणि कलेचा एक साधक आहे आणि अंबाबाई ही प्रत्यक्ष सरस्वती आहे। तिची कृपा नेहमी माझ्यावर राहिलेली आहे। अनेक संकटांनी ते आले असताना सुद्धा अंबाबाईंनी माझ्यावर कृपा केली आणि आज माझा उत्कर्ष झालेला आहे। माझ्या मुलींनी आटकेपार संगीतामध्ये झेंडे हेरवलेले आहे, सर्व अंबाबाईची कृपा आहे। कारण अंबाबाईचं अधिष्ठान हे अत्यंत पवित्र अधिष्ठान आहे। यज्ञ अग्नि कन्या म्हणून अंबाबाईचं नाव लौकिक आहे आणि अत्यंत सुचिरित भूमीवर ही संगीत साधना स्वरालीने केलेली आहे। तिचं फळ आज भेटलेलं आहे। तिला आज महाराष्ट्र गोल्डन व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची राजगायिका म्हणून आज ती स्वर्ण कट्यार घेऊन या ठिकाणी आली होती। तिने स्वतःच आपल्या भावनेनं श्रद्धेनं जेव्हा संकल्प सोडला होता की मी जेव्हा स्वर्ण कट्यार जिंकेल तेव्हा मी अंबाबाईच्या चरणी जाईल आणि माझी कट्यार तिथे अंबाबाईला स्पर्श करेल, अंबाबाईला आम्ही अर्पण करेल आणि त्या पद्धतीने ती आज या ठिकाणी आलेली आहे। आणि मला खूप आनंद वाटतो की ह्या पवित्र स्थानावर नीतिमत्ता नैतिकतेने राहिल्यानंतर त्याचा उत्कर्ष होतो आणि ह्याचं फळ मला भेटलेलं आहे। मला खूप अभिमान आहे, आनंद आहे। आणि ह्या ठिकाणी आज रेणुकादेवी संस्थानच्या वतीने सर्व विश्वस्त मंडळी आहेत, आमचे संजय कान्नव, चंद्रकांत भोपी, भवानीदास भोपी पुजारी, शुभम भोपी, समीर भोपी आणि श्रीपाद भोपी हे मंडळी सर्व विश्वस्त मंडळी आले आहेत। यांचं खूप प्रेम खूप सहकार्य मला लाभलेलं आहे। स्वरालीला आशीर्वाद लागले आहे आणि स्वरालीच्या वतीनं आम्ही उभयता आई वडील म्हणून खूप खूप आभार या ठिकाणी संस्थांचे व्यक्त करतो आणि अंबाबाईची कृपा अशीच आमच्यावर राहो अशी प्रार्थना चरणी करतो अंबाबाईच्या। आपल्या माहूरची शान स्वराली
सगळ्या माहूरगड वासियांना अभिमान वाटावा असं कार्य तिने केलेलं आहे. खूप आनंद होतोय. अगदी मनापासून तिला पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. आणि खरं स्वरालीचं प्रत्येक गाणं ऐकताना आम्हा सर्वच माहूरगडवासियांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं नसतं तर नवल वाटलं असतं. कारण प्रत्येक गाणं म्हणताना आम्ही इतरांची गाणी ऐको अगर न ऐको, आम्ही इतर घरातल्या कुठल्याही कामामध्ये असो, पण स्वरालीचं गाणी चालू झालं की आम्ही हातातली सगळी कामं सोडून टीव्ही समोर मात्र आवर्जून उभं राहायचो आणि तेवढं गाणं पूर्ण ऐकायचो. आणि निश्चित आमच्या डोळ्यामध्ये पाणी तरळायचं. कारण एवढ्या लहान गावातली एवढी लहानशी चिमुरडी या शक्तिरूपिणी आपल्या रेणुका मातेच्या संस्थानामध्ये जिने आपल्या गायनाची सुरुवात केली, अशा स्वरालीला बघून आम्हाला फार आनंद वाटायचा. आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. तिच्या आईवडिलांना खूप शुभेच्छा की त्यांनी तिला चांगल्या पद्धतीने घडवलं, तिच्यावरती संस्कार केले. त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी इथून पुढेही तिला असंच वरती न्यावं. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा. तिच्या सदैव पाठीशी राहते. धन्यवाद. कलाश्री मराठीवरील सूरनवा ध्यास नवा कुठे सूर्यवृत्ती महाविजेती राजगायिका माझ्यासोबत आहे स्वराली जाधव. स्वरालीला दत्तमहाराज अंबामाई रेणुका माताचा आशीर्वाद आहे. सरस्वती देवी त्याच्या कंठात बसलेली आहे, वास करत आहे. आणि सरस्वती राज आदरणीय राजू जाधव सर यांचंसुद्धा त्यांना लहानपणापासून अवघ्या 2-3 वर्षापासून असताना 3 वर्षाची असताना स्वराली तेव्हापासून त्यांना गायनाचे ते सगळे धडे शिकवत आहेत. आणि सर्व असताना देखील अखेरीला हे सर्व वोटिंगवर येऊन टिकलेलं होतं आणि वोटिंगसाठी हे सगळं होत होतं. आणि स्वराली विजेती व्हावी, आपल्या माहूरगडचं नाव पूर्ण जगामध्ये व्हावं आणि ते केलेलं आहे तिने. जगाच्या पाठीवर नाव नोंदवलेलं आहे माहूरगडचं. अगोदर 33 कोटी देवाचं माहूरगड म्हणत होते, आता स्वराली जाधवचं माहूरगड म्हणत आहे. पण वोटिंगसाठी इकडून तिकडून आमचं सगळीकडे आम्ही करत होतो प्रचार वगैरे, वोटिंगसाठी सगळ्यांना ग्रुपवर वगैरे पाठवत होतो मॅसेज. पण आम्हाला वोटिंगचं टेन्शन होतं. म्हणून दत्त महाराज अंबामाई, महासती अनुसया, सरकार बाबा सोनापीठ यांना एक मी नवस बोललो होतो की स्वराली विजयी व्हावी. स्वरालीची जे गायन आहे ते सर्व महाराष्ट्रात पसरावं आणि तिच्या गायनाला न्याय मिळावा. विजय बोलतो. मी फार दिवसानंतर माहूरगडाला आली आणि माहूरगडाला येऊन खूप छान वाटलं. आणि आनंद दादांनी नवस ठेवलं होतं की जेव्हा स्वराली जिंकेल तेव्हा एका पायऱ्यावर नारळ फोडायचे आणि ते आम्ही नवस पूर्ण करून आलो. आणि आता रेणुका देवीच्या दर्शनाला जाणार, दर्शन घेऊन इकडे येणार.